जितेंद्र पाटील यांच्याकडून टी शर्ट्स, प्रवीण स्मृती यांच्याकडून स्पॉन्सर झाले टी शर्ट मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल। चला प्रत्येकेश या मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी। प्रत्येकेश त्रिमूर्ती ग्रुप नागली आयोजित टीआर चषक 2025 एक अप्रतिम आयोजन, डे नाईट स्पर्धा। प्रत्येकेश मॅन ऑफ द मॅच कुंदनजी पाटील यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक ट्रॉफी वितरित केली जाईल प्रत्येकेश याला। त्यानंतर किंजल एंटरप्राइजेस यांच्याकडून स्पॉन्सर झालेली स्वर्गीय प्रवीण पाटील यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर झालेली ही आकर्षक टी शर्ट मॅन ऑफ द मॅच साठी। नेक्स्ट मॅच मध्ये ही तुम्हाला परिधान करूनच मैदानामध्ये उतरायचं आहे, लक्षात घ्या। कॉंग्रॅच्युलेशन प्रत्येकेश अँड कॉंग्रॅच्युलेशन ऑल टीम। आजच्या नाईट मधली शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल। जगदंबा स्पोर्ट्स बामणगाव विरुद्ध पाटील 5141 कॉमन बॉयज या टीम मध्ये टॉस जिंकला बामणगाव टीमने आणि टॉस जिंकला त्यांनी प्रथम करण्याचा निर्णय। आणि जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील निशान पाटील। धन्यवाद हेमंत सर। 3 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि टॉस जिंकलेला आहे या मॅच मध्ये जगदंब स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाने। आणि प्रथम जर पाहिलं तर बॅटिंग स्वीकारलेले आहे आणि पाटील 5141 कामन या संघाला फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केला। एक लक्षात घ्या 3 षटकाचा हा सामना आहे आणि एक आणखीन थोडासा बदल असा आहे की यानंतर सुद्धा जो संघ जिंकेल त्यांना पुन्हा एकदा मॅच खेळावी लागेल, कारण आजचा जो लॉट आहे या ठिकाणी संपेल, फक्त एकच टीम बाहेर निघेल। मात्र याच्यानंतर आणखीन एक मॅच खेळवली जाईल, 3-3 षटकाचा असेल। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। बी फास्ट, जास्तीचा वेळ खर्च करू नका। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे। 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूला विकी आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती हार्दिक हा गोलंदाज। पहिलाच बॉल, फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑन ला फटका खेचलाय। फिल्डर आहे हर्षद, त्या ठिकाणी चुकी करणार नाही आहे, त्याने टिपलाय झेल। इथे फलंदाज विकी बॅक टू द पेव्हिलियन। औदार्य त्याने दाखवला आणि झेलबादच्या स्वरूपात पहिला धक्का या मॅच मध्ये जगदंब स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या टीमला बसला। नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळते अतुल। हार्दिक जबरदस्त गोलंदाजी करतात ओव्हर द विकेट। हो, यावेळेस मोठा फटका अतुलच्या बॅट मधून समोरच्या दिशेने फटका सजवलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार। रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खोलवर टप्प्याला चेंडू होता, डिग आउट केला खरं तर या चेंडूला आणि सरळ पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे। 6 धावांसाठी षटकार। बॉटमॅनचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला, पूर्णपणे ताकद झोकली होती या फटक्यामध्ये। काही कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय, जबरदस्त हिट अतुलच्या बॅट मध्ये आणि खरं तर नो लुक शॉट अगदी त्याला म्हणावं लागेल, अगदी पाहिलंच नव्हतं चेंडूकडे आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे। 6 धावांसाठी या झन्नाटेदार षटकार अतुलच्या बॅटमधून आलाय। गोलंदाज पुन्हा एकदा हार्दिक, बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट। हो, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी थांबलेत। खरं तर झेलसाठी जाणं गरजेचं होतं, अगदी चेंडूपर्यंत पोहोचले होते, परंतु अखेर स्वतःला सावरलं, अगदी थांबवलं आणि ते सिंगल मिळते। सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या आकड्यावरती। 2 धावा इथे आलेल्या आहेत खरं तर आणि 8 धावा धावफलकावरती। आमचे गुणलेखक
जबरदस्त कामगिरी विजय कांबळे सरांना तुम्ही पाहता। यावेळेस पहिला तर टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, ज्या उंचीसाठी अतुल खेळले होते ते उंची प्राप्त झालेली नाही आहे। इथे चेंडू आलाय डॉट। 3 षटकांचा सामना आहे, त्यामुळे जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज करतायत। खरं तर जास्तीत जास्त धावा बनवायचा इथे प्रयत्न सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। हो, यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय, सलगचा दुसरा चेंडू डॉट। फुटवर्कचा वापर होत नाही आहे, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न हार्दिक पारधी काय गोलंदाजी करतात। कमालीचं कमबॅक हार्दिकने केले या मॅचमध्ये। सुरुवातीला त्यांच्या विरोधात 2 मोठे फटके आले, परंतु तदनंतर सलग 2 चेंडू डॉट हार्दिक पारधीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली या मॅचमध्ये। जबरदस्त कमबॅक ओव्हर द विकेट। पुन्हा एकदा गोलंदाज तयार। हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका फसलाय। स्क्वेअर लेग रिचर मध्ये फिल्डर आहे तिथे आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील। या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 10 या आकड्यावरती। 10 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या। पहिल्या षटकाचे इथे खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना जगदंब स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाने फलकावरती धावा जोडल्या, त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा तुम्ही पाहताय। खरं तर जबरदस्त बॅटिंग अतुलने केली। विकी लवकर बाद झाला, संघाचा महत्त्वाचा तो खेळाडू होता आणि इथे ती जबाबदारी अतुलनं स्वीकारलेली आहे। आणि जबाबदारी जी असते ना सर, ती तुमचे खांदे मजबूत करून जाते आणि जबाबदारी ही तुमची वय पाहून येत नसते। आणि खरं तर या मॅचमध्ये अतुलला चांगली बॅटिंग करावी लागेल, त्याच्याकडे भरपूर जास्त क्षमता आहे। अलीकडच्या काळामध्ये एकगाव फॉर्मॅटमध्ये त्याचा देखील परफॉर्मन्स चांगला राहिला आणि याही मॅचमध्ये अगदी त्याने इम्पॅक्ट सोडलाय, कारण पहिला चेंडू फेस करत असताना षटकात ठोकलाय, त्यामुळे त्याचा जर विचार केला तर आत्मविश्वास त्याचा देखील वाढलाय। चला बी फास्ट, जास्तीचा वेळ खर्च करू नका। पाटील 5141 संघ, कारण या ठिकाणी आपल्याला 3 षटकांचा आपण सामने खेळवतोय आणि त्यासाठी तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी आयोजकांनी दिलेला आहे आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 3 षटकं संपवायची आहेत। खरं तर या स्पर्धेमध्ये गोलंदाज षटक क्रमांक 2 पॉलिन ट्रॅक वरती दर्पण आचोलकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये। जबरदस्त कामगिरी या गोलंदाजानं आतापर्यंत केलेली आहे। हो, यावेळेस पाहिलं तर खोलात टाकला होता, यॉर्कर चेंडू होता, प्रश्न विचारला आणि ते पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय। संजय LBWच्या स्वरूपात बाद झालेले आहेत, अगदी समोर सापडलेत आणि पायचीच्या स्वरूपात इथे आणखीन एक धक्का या मॅचमध्ये जगदंब स्पोर्ट्स ब्राह्मणगावला आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, अगदी समोर सापडलेत। इम्पॅक्ट इन लाईन, अगदी पंचांचा योग्यच निर्णय असंच म्हणावं लागेल। वेगवान चेंडू होता, दर्पण आचोलकर काही गोलंदाजी पाहायला मिळते। मागील मॅचमध्ये जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये विकेट मेडन षटक या गोलंदाजानं हाताळलं होतं। याही मॅचमध्ये चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट प्राप्त केली, फलंदाज संजयला बाद केलं। काय जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय। पाटील 5141 कामन संघ, अर्थातच कामन बॉईज संघ आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये। पहिल्या मॅचमध्ये देखील या संघाने इम्प्रेस केलं, परंतु मागील मॅचमध्ये 27 धावांचं टार्गेट आणि 27 धावा या संघाने डिपेंड केल्या होत्या। म्हणजे तुम्ही समजू शकता किती चांगली गोलंदाजी आहे या संघाकडे आणि याही मॅचमध्ये त्यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। हर्षद म्हात्रे आज कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आहे आणि खूप चांगली कॅप्टन्सी त्याची देखील पाहायला मिळते। खूप चांगली फिल्डिंग सेटअप, खूप चांगली बॅटिंग ऑर्डरमध्ये देखील त्यांनी चेंजेस केलेले आहे आणि बॉलिंग अटॅक देखील चांगला आहे कामन संघाचा। आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कामन संघाचा देखील दबदबा राहिला आहे, कारण मागील 2 सामने खूप चांगल्या पद्धतीने सर जिंकले त्या संघाने, त्यामुळे हा सामना देखील एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय। खूप चांगल्या पद्धतीनं कॅप्टन्सी या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज राऊंड विकेट आडव्या बॅटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हर्षद म्हात्रे त्या ठिकाणी आहेत, प्रयत्न कमालीचा पाहायला मिळतोय। खरं तर आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात असंच म्हणावं लागेल। हर्षद म्हात्रे संघाचा कॅप्टन आहे, परंतु आजच्या दिवसामध्ये चर्चेमध्ये देखील ते आहेत विथ द बॅट, परंतु फिल्डिंग करत असताना देखील कमालीचा एफर्ट त्यांचा पाहायला मिळतोय। ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता, लॉंग ऑनला फटका सजवला होता, हर्षदनं जबरदस्त एफर्ट्स लावलाय, कमाल दाखवली, एफर्ट्स लावला आणि मी तर म्हणेन आपल्या संघासाठी भरपूर साऱ्या त्यांनी धावा सेव्ह केलेत। गोलंदाज तयार। हो, यावेळेस जर पाहिला तर कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, स्लॅश केलं होतं, फिल्डर आहे तिथे आणि ते 2 धावा मिळतील फलंदाजाला। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोचलेली आहे ती
14 या आकड्यावरती 14 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. उत्तम हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंड वरती. त्याच्या बॅट मधून 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा. चांगली बॅटिंग तो मैदानावरती करतोय. राऊंड विकेट. दर्पण आचोलकर आतापर्यंत यशस्वीरित्या त्यांनी गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केलेली आहे आणि या मॅच मध्ये त्याच्या विरोधात धावा येतात. खरं तर सिंगल डबल्स घेतल्या जातात. आतापर्यंत 4 धावा दर्पणच्या विरोधात आपण पाहिल्यात आतापर्यंत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. इथे चुकी होणार नाहीये. उत्तम बाद होत आहेत. उत्तमने देखील मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले. आणखीन एकदा का या मॅच मध्ये जगदंब स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या टीमला बसलाय. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसला होता. एलिव्हेशन भरपूर जास्त डिस्टन्स कव्हर करता आलं नव्हतं आणि ते आणखीन एक विकेट दर्पणच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट पाहायला मिळाली. जबरदस्त ते गोलंदाजी करतायत. खरं तर फलंदाजाला रीड करतायत आणि दर्पणच्या विरोधात खेळणं सोपं नाही आहे. त्याचा रिदम चांगला आहे. त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे. त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील चांगली आहे. अगदी फलंदाज त्याच्या विरोधात कोणत्या पद्धतीचा फटका खेळेल फलंदाजाचा यूज इज फुटवर्क कसा आहे याचा परिपूर्ण अभ्यास दर्पण आचोलकर करतोय आणि या मॅच मध्ये त्याची गोलंदाजी कमालीची पाहायला मिळाली. अगदी बांधून ठेवल्या फलंदाजांना. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. नवीन फलंदाज संतोष मैदानावरती दाखल होतोय परंतु अतुलला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल आणि एका बाजूला संतोषला देखील जबाबदारीने खेळ करावा लागेल कारण दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती तुम्ही या मॅच मध्ये पाहताय. या षटकामध्ये आतापर्यंत 4च धावा दर्पण आचोलकरनं खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज या दर्पण आचोलकर ओव्हर द विकेट. ओस्विचिटचा फटका सुरेख फटका. बॉल सीमारेषा पार. 4 धावांसाठी 4-4-4 चौकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय संतोषच्या बॅट मधून. व्हेरी फर्स्ट बॉल तो फेस करत होता आणि इथे जर पाहिलं तर त्याच्या बॅट मधून स्विचचा फटका आलाय. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. टायमिंग प्रॉपर आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 या आकड्यावरती. दर्पणच्या विरोधात धावा येत आहेत. सुरुवातीला जबरदस्त त्यांची गोलंदाजी राहिली परंतु संतोष वलवीच्या बॅटमधून आलेला चौकार या मॅच मध्ये भरपूर काही सांगून गेलाय कारण ब्राह्मणगाव संघ देखील जिद्दी क्रिकेट खेळण्यासाठी चालला जातो. यावेळेस पहिला तर फुलटॉस चेंडू होता. काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर आहे तिथे. सेकंडचा कॉल केला आणि खरं तर ऋषभची फिल्डिंग चांगली होती. चेंडूची फेकी व्यवस्थित करता आली नव्हती आणि ते 2 धावा. दर्पण थोडासा निराश आहे कारण मागील 2 चेंडूवरती धावा आलेल्या आहेत. अगदी स्वतःवरती निराश झाला कारण त्याच्या विरोधात स्विचचा फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. याही षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. बरोबर 10च्या सरासरीनं जगदंब स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाने आतापर्यंत धावा या मॅचमध्ये केलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 20 धावा. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि या षटकामध्ये देखील 10पेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न जगदंब स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या टीमला करावा लागेल. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती हकीम खान हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती. अगदी सामन्याला कलाटणी निर्माण करून देणारी त्याची गोलंदाजी होती आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये हकीम खान या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय कारण 3 षटकांचा आपण हा सामना खेळतोय आणि आतापर्यंत 2 षटकामध्ये फलकावरती 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही पाहताय TR स्पोर्ट्स नागलेची क्रीडा स्पर्धा अर्थात TR ट्रॉफी 2025चा हा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. खरं तर कामन क्रिकेटची कक्षा रुंदावणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अलीकडच्या कालामध्ये कामन क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आणि कामन क्रिकेटनं टाकलेली कात आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून कारण जबरदस्त आयोजन नियोजन त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाचं आपल्याला पाहायला मिळते.
चला फिल्डिंग सेटअप करा. पाटील 5-1-4-1 कामन संघ. 2 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्लॉगवरचं षटक आहे आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर 10 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न जगदंब स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघ देखील करताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर ज्यावेळेस एक्स्ट्रा फिल्डर मैदानावरती पाणी घेऊन गेला होता तेव्हा पंचांना विचारलं होतं. आयोजक आमच्यापर्यंत माहिती देत आहेत आणि खरं तर लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. आयोजक आमच्यापर्यंत सूचना देत आहेत. दोन षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. षटक क्रमांक 30 हकीम खान हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हकीम देखील मागील काही वर्षामध्ये जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतोय आणि त्याची गोलंदाजी देखील बहरली आहे आणि मागील मॅचमध्ये जर पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी त्याने देखील केली होती आणि त्याच्यावरतीच विश्वास दाखवला याही मॅचमध्ये कर्णधार हर्षद मात्रेनं. परंतु स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय अतुल त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 10 धावा या मॅचमध्ये. हो यावेळेस पाहिलं तर आपटून टाकलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खर्च होतोय. इट इज अ वाईट बॉल. टप्पा पडल्यानंतर चेंडू भरपूर जास्त वळतोय आणि पंच देखील आमच्याकडे वळतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 21 या आकड्यावरती. 21 रन्स तुम्ही पाहताय धावफलकावरती. 21 धावा या मॅचमध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज तयार. हो यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर आहे. डाऊन द बॉल. इथे चुकी होणार नाहीये. महेंद्रनं टिपलाय झेल या मॅच मध्ये. आणखीन एक फलंदाज फेल होतोय. अतुल निघालेत परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. हकीमचा आपण मगाशी देखील उल्लेख केला. एक चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे. विकेट टेकर गोलंदाज आहेत. हकीम मैदानावरती आले आणि लगेच त्याने विकेट देखील प्राप्त केली. परंतु महेंद्र कांबळीचं देखील कौतुक करावं लागेल. कमालीचा झेल त्यांनी वाईड ऑफ लॉंग ऑफला टिपलाय. खरं तर तो भरपूर जास्त डीप होता आणि तिथे जर पाहिलं ना तर जजमेंट चांगलं पाहायला मिळालं आणि या मॅचमध्ये महत्त्वाची विकेट अतुलला बाद केलंय. कारण बाद होण्यापूर्वी त्याने देखील 10 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. नवीन फलंदाज धीरज मैदानावरती दाखल होत आहेत. गोलंदाज हकीम खान पुन्हा एकदा. हो यावेळेस जर पाहिलं तर शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. भन्नाट वेगानं हा चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने जातोय. जबरदस्त गोलंदाजी हकीम खान. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. लाजवाब गोलंदाजी करतायत. इम्प्रेस करतायत. प्रभावित करतायत. शेवटच्या षटकामध्ये धावाच बनवून देत नाहीये. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. हो यावेळेस हुक केलाय. मिस्की हुक शॉट आहे. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत. सिंगल मिळाली. सेकंडचा कॉल इथे केलाय. थोडीशी फिल्डिंग खराब राहिली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. चौथीचा प्रयत्न इथे केला जाईल का तर नाही. 3च धावा. या 3 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. TR स्पोर्ट्स नागले. लाजवाब क्रीडा स्पर्धा दरवर्षी खरं तर या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. याही वर्षामध्ये लाजवाब आयोजन या संघाच्या माध्यमातून आणि खरं तर नागले गावाला क्रीडा स्पर्धेचा इतिहास आहे. नागले गावाला स्पर्धांचा इतिहास आहे आणि त्याचमधलीच मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा अर्थात TR स्पोर्ट्स चषक आपल्याला पाहायला मिळतोय. TR ट्रॉफी 2025 हे दैदिप्यमान आयोजन तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती हकीम खान. ओव्हर द विकेट. ओसीचूचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डर आहे तिथे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी जर पाहिलं तर फ्लाइंग स्लिप आणि शॉर्ट थर्डमॅनच्या अगदी मध्ये हा फिल्डर होता. एकदा मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 25 या आकड्यावरती. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 20 धावा. या षटकामध्ये धावा थांबल्यात. हकीम जबरदस्त गोलंदाजी करतायत. अगदी आपल्या नावाला शोभणारा खेळ त्यांचा मैदानावरती पाहायला मिळतोय आणि या षटकामध्ये अगदी धावा थांबवल्यात कारण विकेट देखील मिळाल्या. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार.
ओ फुलर लेनचा चेंडू होता, बॅटची एज आणि बॉल अगदी जातोय सीमारेषेच्या पलीकडे. नशिबाचा चौकार येतोय फलंदाजाच्या खात्यामध्ये. आणि त्या धावा जगदंब स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या टीमला मिळाल्या. कारण मागील चेंडू जर पाहिला तर अप्रतिम होता हकीम खान यांचा, परंतु नशिबाची साथ फलंदाजाला मिळाली. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. ओ यावेळेस देखील इनसाइड आउट करत असताना चांगला स्ट्रोक केलात, परंतु फिल्डर आहे, मिस्टेक केलेली आहे, झेल सोडला. मॅचच्या महत्वाच्या क्षणाला इथे खरं तर पाटील 5-1-4-1 संघ चुका करतायत. खरं तर जिथे एक देखील धाव नव्हती ना, तिथे 3 धावा मिळाल्या. धावफलकावरती धावा जाऊन पोचलेल्या आहेत त्या एकंदरीत 32 या आकड्यावरती. 32 धावा आणि 33 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. बरोबर 11च्या सरासरीनं पाटील 5-1-4-1 कामन या संघाला या मॅचमध्ये धावा करायच्यात. जबरदस्त बॅटिंग केली. जगदंब स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघ इम्प्रेस करतोय, कारण या स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ देखील कमालीचा राहिला. आणि एक बलाढ्य संघाच्या विरोधात एक चांगलं टोटल अंडर फ्लड राईट अर्थातच रजनी क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फलकावरती धावा जर पाहिल्या ना तर 32 धावा आणि 33 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. जबरदस्त बॅटिंग, इम्प्रेस केलं सर्वच फलंदाजांना. सुरुवातीला जर पाहिलं तर विकेश लवकर बाद झाले, परंतु संजयनं देखील प्रयत्न केला, तो देखील बाद झाला. परंतु अतुलच्या बॅटमधून धावा खूप चांगल्या आल्या, तब्बल 10 धावा. तदनंतर उत्तमच्या बॅटमधून 4 धावा. संतोषनं देखील खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलं. त्याने 3 चेंडूचा सामना केला आणि त्याच्याही बॅटमधून 7 धावा. परंतु धीरज या मॅचमध्ये जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन देत असताना त्यांच्याही बॅटमधून आपल्याला 10 धावा पाहायला मिळाल्या. एकंदरीत 32 धावा धावफलकावरती आणि 33 धावांचं टार्गेट तुम्ही या मॅचमध्ये पाहताय. जबरदस्त मेहनत त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाची आपल्याला पाहायला मिळते. गणेशदादा पाटील, तन्मय पाटील, अंकित पाटील, स्वप्नील पाटील, सर्वेश सर्वांची अप्रतिम मेहनत राहिली आहे या स्पर्धेसाठी. आणि एक दर्जेदार आयोजन आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. 33 धावांचं टार्गेट आणि दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील हेमंतजी पाटील सर, धन्यवाद. थैंक यू सो मच निशान. थैंक यू सो मच निशान पाटील. सर्वांचं हार्दिक स्वागत. उशीर भरपूर झालेला आहे, मात्र 9 क्रिकेटमध्ये आपण बघतो उशीर असा होतच असतोय. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित त्रिमूर्ती TR चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. डे नाईट स्पर्धा आणि आपण बघतोय सुरुवातीपासून जयंत म्हात्रे हे मॅच बघताना दिसतात. भरपूर क्रिकेटचे शौकीन आहेत, क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर कामगिरी त्यांनी केलेली आहे. सुरुवातीला ते चांगले क्रिकेट खेळत होते, त्यानंतर समालोचनसुद्धा त्यांचं चांगलं, अंपायरिंगसुद्धा चांगली आहे. आणि आज आपण बघतो संध्याकाळपासून उपस्थित आणि त्यांच्या माध्यमातून जर बघितलं या TR चषकसाठी जनरेटरची व्यवस्था जी आहे त्यांच्या माध्यमातूनच झालेली आहे. त्यानंतर चांगलं सपोर्ट आहे ते SH एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरतभाई शेख यांना संजयभाई म्हात्रे यांच्याकडून सुद्धा चांगला सपोर्ट आहे. नुराभाई यांच्याकडून सुद्धा आपण जर बघितलं तर ही ग्राउंडची जी व्यवस्था आहे त्यांच्या माध्यमातून केलेली आहे. आणि इतर जे आमचे सर्व जे प्रायोजक करते आहेत त्यांनी सुद्धा चांगला सपोर्ट केलेला आहे. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक जे आहे 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 20,000 अशी पारितोषिक असणार आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितली तर या स्पर्धेमध्ये क्रिस्टलच्या ज्या ट्रॉफ्याज आहेत, एक गाव एक टीममध्ये कधी क्रिस्टलच्या ट्रॉफ्या आपल्याला जास्त पाहायला मिळत नाहीत, मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. उद्याच्या जर सामन्याचा आपण विचार केला तर उद्या पहिला सामना ठीक
5 वाजता आपल्याला पाहायला मिळेल. आई जोगेश्वरी निंबवली विरुद्ध वीर बजरंग कारेवली असा पहिला सामना होईल. दुसरा सामना डीजे भाई उत्तन विरुद्ध शाही स्पोर्ट खारबाव. तिसरा सामना जितू पायकर्स नवगोर फायंदर विरुद्ध ब्रह्मदेव व भटाले. त्यानंतर चौथा सामना सानवी इंटरप्राइजेस गोडदेव विरुद्ध प्रवेश 11 गावदेवी बडकर असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला होते सुरुवात. टार्गेट आहे 33. पहिलाच बॉल हुक करायचं होतं. मिसकी हुक शॉट फाइंडिंगला फिल्डर शॉट फाइंडिंगला चांगला कॅच विकेट जाईल. पहिल्याच बॉलवर बाद होतो फलंदाज प्रवीण पाटील. हा फलंदाज जर आपण बघितलं तर प्रवीण हा दुसऱ्यांदाच प्लॅटिनम डाकवर आउट होताना दिसतो आपल्याला. बॅटिंग साठी जाताना दिसतो आपल्याला दर्पण पाटील. जगदंब स्पोर्ट्स बामणगाव टीम जर या मॅच मध्ये विजयी होते तर बाळ्या मामा ग्रुप नागले यांच्याकडून 11च्या 11 खेळाडूंना टी शर्टची व्यवस्था केली जाईल. टी शर्ट बक्षीस दिलं जाईल. अतिशय चांगली कामगिरी केलेली आतापर्यंत आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये जगदंब स्पोर्ट्स ब्राह्मणगाव टीमने पहिला सामना सुद्धा अगदी भरपूर मोठ्या फरकाने जिंकला होता त्याने. आणि या सामन्यामध्ये सुद्धा प्रथम बॅटिंग करत असताना या नाईट क्रिकेटमध्ये 33 एक चांगलं टार्गेट ठेवलेलं आहे. 11च्या आस्किंग रन रेटनी बॅटिंग करायची आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा फटका फसलाय. पुन्हा एकदा मिस टाइम शॉट आहे. मिड विकेटच्या दिशेने जातोय. फिल्डर त्या ठिकाणी थोडसा मिस्टेक करतोय. 2चा कॉल. रन आउटची संधी आहे आणि या ठिकाणी 2 रन पूर्ण केलेले आहेत दोन्ही सुद्धा बॅटरने आणि 2ने ऑफ द मार्क होतो फलंदाज दर्पण पाटील आणि टीमचं सुद्धा खातं ओपन करतोय फलंदाज दर्पण. ही मॅच जर जिंकते जगदंब स्पोर्ट बामणगाव टीम तर आरके बिल्डर्स गणेश पाटील यांच्याकडून 11 खेळाडूंना टी शर्ट गिफ्ट दिल्या जातील. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली होती मात्र दुसऱ्या बॉलवर आपण बघतोय दुहेरी रन आलेली आहे. अतुल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल डिरेक्ट हिट लागला असता नक्कीच विकेट जाण्याची शक्यता होती. भरपूर वाचलेला आहे या ठिकाणी. 22 रुपयांनी ही धाव मिळते कामन टीमला. हे बघितलं आपण थोडस हातातून बॉल निसटला त्यानंतर डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न गरज नव्हती. जर थोडंसं पुढे जाऊन धावत जाऊन बॉल जर लावला असता तरी सुद्धा विकेट मिळण्याची दाट शक्यता होती मात्र जास्त घाई दाखवली विकेट किपरने आणि त्यामुळेच जीवनदान मिळते या ठिकाणी बॅटरला. धावसंख्या पोहोचते 3 वर. 15 मध्ये आणखीन 30ची आवश्यकता. प्रत्येक बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा बेस्ट टाइम फटका आहे. मिड ऑफच्या दिशेला लँड होईल. कुठलाही फिल्डर नाहीये. डीप मध्ये सर्व फिल्डर होते. पुन्हा 2चा कॉल. रनआउटची संधी नाहीये. रनिंग बिटवीन द विकेट जर आपण पाहिली तर दर्पण त्याच्यामध्ये अतिशय माहिर आहे. डेंजर एंडकडे धावत होता दर्पण. 2 धावा पूर्ण करतो दर्पण पाटील आणि हर्षद म्हात्रे. ही जोडी सध्या आपण बघतोय मैदानामध्ये आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 वर. 5 लॉस ऑफ 1 विकेट. अतुल पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. स्विच हिट खेळत होतं या वेळेला. बघितलं आतापर्यंत जेवढे फटके खेळलेले आहेत मागील काही बॉलमध्ये 5 बॉल आतापर्यंत जरूर झालेले आहेत. एकही फटका अगदी व्यवस्थित बॅटवर आलेला नाहीये. याचाच अर्थ असा आहे की गोलंदाजी अतिशय चांगली टाकताना दिसतोय अतुल.
शून्यावर बाद झाला होता प्रवीण. लागोपाठ 2 मॅच मध्ये शून्यावर बाद झालेला आहे. एक मोठा फलंदाज म्हटला जातोय पाटील 5141 कॉमन बॉयज टीमचा. हिटमॅन ऑफ कॉमन त्याला म्हटलं जातोय. तो 2 वेळा शून्यावर बाद झालेला आहे आजच्या नाईट मध्ये. फुलेन यांचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. बॅकवर्ड ऑफ द पॉइंटच्या दिशेने बॉल पायाला लागून जातोय. लेग बाईचा इशारा पंचांचा. अतिरिक्त 1 रन मिळते. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर. 7 रन्स ओव्हरची होते समाप्ती. 12 बॉल 26ची आवश्यकता. अस्किन रन रेट आता वाढला जाईल. 13च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी पाटील 5141 कॉमन बॉयज टीमला. याच्यानंतर आणखीन एक मॅच असेल. या मॅच मधून जी टीम जिंकेल ती लढेल श्रीकृष्ण स्पोर्ट कोलशेट टीम समोर. कोलशेट टीमने सुद्धा अतिशय चांगलं प्रदर्शन आज केलेलं आहे. विथ द बॅट विथ द बॉल. बॉलिंग ट्रॅकवर येतोय क्रमांक 2चा गोलंदाज विके येतोय. पहिलं षटक अतिशय चांगलं टाकलेलं आहे अतुलने. मात्र विकी बघूया त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय की नाहीये. दर्पण पाटील आणि हर्षद म्हात्रे याला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. प्रवीण पाटील बाद झाला मात्र कानमंत्र देण्यासाठी गेला होता मैदानामध्ये की कुठल्या प्रकारे आपल्याला बॅटिंग करायची आहे. 26 बनवायची आहेत म्हणजेच कमीत कमी 3 जर मोठे फटके आले तर नक्कीच सामना विजयाच्या दिशेने नेऊ शकतील पाटील 5141 टीमचे हे फलंदाज. आणि क्षमता आहे दोन्ही. जर बॅटर जर आपण विचार केला दोन्ही बॅटर अतिशय मोठे फटके मारण्यामध्ये माहिर म्हटले जातात दोन्ही बॅटरला. बॉलिंग ट्रैक पर अब गेंदबाज आ चुके हैं विकी. पहली गेंद लेके चले विकी. रनअप पे मिस्टेक. फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पर जाएंगे. 13 के औसत से अब बल्लेबाजी करनी है मुकाबला जीतने के लिए. आप देख रहे हो त्रिमूर्ति ग्रुप नागल्या का ये बहुत ही जबरदस्त आयोजन टीआर ट्रॉफी 2025. और टॉपेज विकेट कीपर के पीछे गेंद. खिलाड़ी वहां पर शॉट फाइन लेके नो बॉल का इशारा अंपायर का. नो आर्ग्यूमेंट्स अगेंस्ट अंपायर. अंपायर डिसीजन इज द लास्ट डिसीजन. नो +1 2 रन यहां पर जुड़ते हुए टीम के खाते में पाटिल 5141 के. और टीम का टोटल अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 9 रन. 24 की अभी भी आवश्यकता. 12 गेंदें शेष. 12 के औसत से बल्लेबाजी करनी है मुकाबला जीतने के लिए. यहां से जो भी टीम जीतेगी टकराएगी आज के नाइट के आखिरी मुकाबले में श्री कृष्ण स्पोर्ट कोलशेट टीम के सामने. नो का इशारा यानी फ्री हिट अगले गेंद के ऊपर. फ्री हिट के लिए रेडी है कि नहीं हर्षद म्हात्रे. एक बहुत ही बेहतरीन बल्लेबाज माने जाते हैं. बड़े शॉट लगाने में माहिर माने जाते हैं हर्षद म्हात्रे. बड़े बड़े शॉट लगाते हैं. ओ बहुत ही अच्छा ऑन ड्राइव. काउ कॉर्नर में गेंद. खिलाड़ी वहां पर मौजूद. सीधा ढूंढ लिया था काउ कॉर्नर के खिलाड़ी को. 1 ही रन मिल पाएगा. 1 से ज्यादा कुछ नहीं. 1 से टीम का टोटल अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर. 10 रन डबल फिगर में स्कोर जा चुका है. पहली नाइट है इस टूर्नामेंट की. अगली गेंद. ओहो अंधाधुंध बल्ला चलाया दर्पण पाटिल ने लेकिन गेंद और बल्ले का कोई भी संपर्क नहीं है. स्विंग एंड मिस. विकेट कीपर के हाथों में गेंद. ये देखिए तेज शॉट खेलने की कोशिश. बड़ा हिट लगाने की कोशिश थी लेकिन गेंद ऊपर उछली थी. अनिमन बाउंस मिला इस गेंद के ऊपर विकी को. उल्टॉस गेंद ड्राइव कर दिया. फिर से एक बार वाइड लॉन्ग ऑन में गेंद. 1 ही रन मिलेगा. दूसरे की कोई गुंजाइश नहीं है. सिर्फ 1 ही रन. स्कोर 11. क्या जबरदस्त फील्डिंग. फील्डिंग का क्लास देखिए जगदम्बा स्पोर्ट बामनगांव टीम का. बहुत ही जबरदस्त लाजवाब कमाल की फील्डिंग कर रहे हैं इस मैच में बामनगांव टीम के सभी खिलाड़ी. सिंगल का डबल में कन्वर्ट नहीं करने दे रहे हैं. ये प्रेशर अब बन सकता है बल्लेबाज के ऊपर. और शॉट भी नहीं आ रहे हैं बड़े शॉट. ओ नीचे रहते हुए गेंद. सबमरीन डिलीवरी.
सीधी जा पहुंची विकेट कीपर के हाथों में, कोई भी रन नहीं, डॉट गेंद। और एक बिंदी गेंद आती हुए, जितनी भी बिंदी गेंद आएगी उतना प्रेशर बढ़ेगा, क्योंकि बिंदी गेंद के बाद जो रिक्वायर रन रेट है और रन रेट बढ़ जाएगा। रिक्वायर रन रेट अब देखा जाए तो 16.50 का है। फिर से एक बार पुल शॉट खेलने की कोशिश, चूके बल्लेबाज, डॉट गेंद। जबरदस्त कमबैक इस मुकाबले में कर चुके हैं यहां पर बामनगांव की टीम। गेंदे शेष है अब 7 गेंदे शेष और साथ में 22 की दरकार मैच को जीतने के लिए। वो पैरों पे थी ये गेंद, बल्लेबाज को रीड करते हुए गेंदबाजी करते हुए विक्की बहुत ही लाजवाब कमाल की अद्भुत गेंदबाजी की इस ओवर में। विक्की ने सिर्फ और सिर्फ 4 रन खर्च किए। कुलशेट टीम कैप्टन आपको आना है टॉस के लिए। कुलशेट टीम कैप्टन, आखिरी 1 ओवर शेष, 6 गेंदे और 6 गेंदों में 22 की दरकार है मैच को जीतने के लिए। और पहले 2 ओवर में सिर्फ और सिर्फ 11 रन आए हैं, उससे दुगुना अब आखिरी ओवर में बनाने हैं, तो ये काम बहुत ही मुश्किल लग रहा है अब पाटिल 5141 कॉमन टीम के लिए। लेकिन क्रिकेट है, क्रिकेट में कोई भी भविष्यवाणी नहीं कर सकते हैं। ये क्रिकेट महान अनिश्चितता का खेल है, यहाँ पर निश्चित कोई भी नहीं है, कुछ भी नहीं है। गेंदबाजी के लिए अब नवनाथ आ चुके हैं। नवनाथ भी अच्छे गेंदबाजी माने जाते। पहली ओवर किया था अतुल ने, अच्छी गेंदबाजी की, 5 रन खर्च किए। दूसरी ओवर विकी ने 4 रन खर्च किए, विकेट नहीं लिया, लेकिन इकोनॉमिकल बहुत ही अच्छी गेंदबाजी पहले 2 ओवर में। आखिरी 1 ओवर 22 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। नवनाथ, पहले 2 या 3 गेंदें बहुत ही महत्वपूर्ण है, बड़े शॉट आने चाहिए। बड़े शॉट लगाते हैं दर्पण, लेकिन इस मुकाबले में दर्पण के बल्ले से कोई भी बड़ा शॉट नहीं आया है। अब तक दर्पण ने बनाए हैं 4 रन। 5 गेंदों का मुकाबला किया है, 5 में 4 बनाकर खेल रहे हैं दर्पण पाटिल। अच्छा ऑन ड्राइव है, लॉन्ग ऑन में खिलाड़ी है, अच्छी फील्डिंग, 1 ही रन, 1 से ज्यादा कुछ नहीं है। 21 की आवश्यकता मैच को जीतने के लिए, गेंदे शेष 5। अब बड़े शॉट लगाने पड़ेंगे, हवाई सफर करनी पड़ेगी इस मैच को जीतने के लिए। 3 बड़े शॉट आने चाहिए, लेकिन एक भी बड़ा शॉट अभी तक आया नहीं है। पिछले ओवर में मैंने कहा था कि 3 बड़े शॉट आने चाहिए। क्या इस गेंद के ऊपर आ सकता है? नहीं, सटीक यॉर्कर थी ये, जबरदस्त गेंदबाजी, बैक ऑन टारगेट गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज। लेग बाई का इशारा अंपायर द्वारा, 1 रन का इजाफा टीम के खाते में। स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 13 रन, 4 गेंदे शेष, 4 में रन चाहिए, 20 रन, यानी 2 चौके और 2 छक्के जड़ने पड़ेंगे इस मैच को जीतने के लिए। सामने बल्लेबाज है दर्पण पाटिल, और क्षमता है दर्पण पाटिल में बड़े शॉट लगाने की, लेकिन अभी तक कोई भी शॉट आया नहीं है। इसका कारण गेंदबाजी सटीक लाइन और लेन से हो रही है, तेज तरार भी हो रही है गेंदबाजी इस फ्लड लाइट में। मार्क किया अपना बॉलिंग मार्क करते हुए, यहां पर बहुत ही लंबे रनअप से गेंदबाजी करते हैं नवनाथ। फिर से चल पड़े अगली गेंद लेके, हवा में खेल दिया है, इस टाइम शॉट है स्क्वायर लेग के दिशा में। नो मैन लैंड में गेंद गिरी, सिर्फ 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। 19 की दरकार मुकाबला जीतने के लिए, 3 गेंदें शेष। अब लगातार 3 छक्के लगाने पड़ेंगे और 1 एक्स्ट्रा रन की भी आवश्यकता है मैच जीतने के लिए पाटिल 5141 कॉमन टीम को। 3 गेंदें शेष, ये गेंद के ऊपर बड़ा शॉट कंपलसरी आना ही चाहिए, तो मैच में बरकरार रह सकती है कॉमन की टीम, नहीं तो इस मैच के ऊपर मजबूत पकड़ है बामनगांव टीम की। अगली गेंद, ओ हॉफर फिलिया लॉफ्ट किया, लेकिन हवा में गेंद, ऊंचाई ज्यादा लंबाई कम,
लॉन्ग ऑन से खिलाड़ी है, बहुत ही अच्छा कैच लपक लिया। ये क्लास है फील्डिंग का बामनगांव टीम का। विकेट गिरता हुआ हर्षद म्हात्रे का, आउट बल्लेबाज। सागर आप टॉस आप करेंगे। सागर कोलशेट टीम कैप्टन, आपको टॉस के लिए आना है हमारे टॉस बॉक्स में। प्रतीकेश है श्री कृष्णा कोलशेट टीम के कैप्टन। अब गेंदे शेष है सिर्फ और सिर्फ 2 और 2 गेंदों में 19 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए। और मुझे लगता है कि सिर्फ और सिर्फ ये औपचारिकता है, कोई 9 गेंद नहीं गिरी तो 9 गेंद गिरी और लगातार छक्के लगाए योगेश म्हात्रे ने, तो कुछ बात बन सकती है। क्या गेंदबाजी की है, जबरदस्त गेंदबाजी की है जगदम्बा स्पोर्ट्स ब्राह्मणगांव टीम के गेंदबाजों ने ओवर द विकेट से। बहुत ही अच्छा शॉट, उड़ा दिया इस गेंद को और भेज दिया बाउंड्री के बाहर। या क्या जबरदस्त एफर्ट वहां पर, लेकिन ये सिक्सर। एफर्ट तो बढ़िया था लेकिन सिक्सर जाता हुआ। योगेश का बहुत ही अच्छा शॉट, और पैर पे एक गेंद थी और भेज दिया हवाई सैर पे 6 रन के लिए। अब लेफ्ट हैंडर बल्लेबाजी करते हुए यहां पर बैट को लगी थी ये गेंद, और इस मुकाबले को जीत लिया है जगदम्बा स्पोर्ट ब्राह्मणगांव टीम ने। कैप्टन, टीम के कैप्टन अब